नमस्कार, झुंजार क्रांती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शाद्यात बिबट्याच्या पुन्हा धुमाकूळ, 2 जण जखमी, घरात घुसलेल्या बिबट्यांपासून आईच्या धाडसाने 4 चिमुकल्यांचे वाचले प्राण। नंदुरबार जिल्ह्यातील शादा तालुक्यातील खोड मोयदा येथे बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिवसा 2 पुरुषांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्यानंतर सायंकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने थेट एका घरात प्रवेश केल्याची घटना घडली आहे। यावेळी घरात वैशाली विशाल भामरे वय 30 यांच्यासह प्रियांशी 8, आरवी 6, आरव 4 आणि रोहन सचिन सामुद्रे 6 ही अशी 4 लहान मुले उपस्थित होती। अचानक बिबट्या घरात शिरल्याने घरात एकच गोंधळ उडाला। मात्र प्रसंगावधान राखत वैशाली भामरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 4ही मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले। या धाडसी प्रयत्नात त्या जखमी झाल्या। त्यानंतर त्यांनी तत्काळ घराचे दरवाजे बंद करून बिबट्याला घरातच अडकवून ठेवले। त्यांच्या धाडसामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जवळपास 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले। वन विभागाला त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। या सलग हल्ल्यामुळे खोड मोयदा परिसरात भीतीचे वातावरण कायम असून नागरिकांनी वन विभागाने गस्त वाढवून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छोटू कुवर व पदाधिकारी यांनी तात्काळ जखमींची शासकीय रुग्णालयात भेट घेतली। दरम्यान पर्यावरण मित्र व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर आणि कृष्ण निगम यांनी वन्य प्राण्यांच्या वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे। जंगलतोड, अतिक्रमण आणि वन क्षेत्रात होणारी घट यामुळे वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून अन्न व पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले। शासनाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून वनक्षेत्र वाढवावे, वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करावे आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, नंदुरबार। आम्ही ओढ मैदात राहणार आज या पोरे गटावर होता, म्हणजे घर माझे होता ते पहिले कुत्रा भुकी राहतात। मग मी त्यासले दखाले गहू बाहेर देखते, मग कोणी दखाना नाही। मग या पोरेसे म्हणतात गरमा या, मग गरमा बसलो आम्ही माझ्या वट्टावरच होता घरलेला ऐसे ते म्हणतात गरमा या भाऊ म्हणतो। मला मी असले बटासले गरमा वायला बरफना बोगण्या टिरा आणतो फ्रीज बरफना बोगण्या टिरा आणतो तिथला मग तसंच तोंड फिराय तिथला मग तो आवी आले दर आलो ना जशी आवी ना त्यांना पायस माही येणार ना पाव पुरा लतड आहे पायस मग त्यानं मग मी दखमत आहे काय ऊन तिथला मग मला दरी पाडत मग माझ्याशी दराव ना याले नग बठी घ्या मग या पोरस आहे ना मग त्याने ना मी त्या दरी ठीक आहे ते तुम्हाला गयाला दर आली राहता पण मी त्याला आडा आपलाय दिदा ना तिथला मग त्याने मला कंबरले दरी पाडस ते कंबर मग पुरा दात घाल दिला त्याने येवला दात घाल दिला तिथला मग मी या पोरसले म्हणतो मी याला त्याग दरी त्याला तुम्ही पया म्हणतो ते 5 पोरसले मी बाहेर पयाडी दिलं तिथला त्यांना त्याला पुरा पॅक दरी ठेवलं होतं पुरा कान त्यांना मैडी दिदा कान मैडीने लगे त्याला जोर मा उपटी दिलं म्हणे पलंग ना कडे तर मायची मोची टेल आणि उपटी दिलं त्याला लगे आता ना दरवाजा बंद करा आता ना दरवाजा बंद करीन मी आखो मग बागी बागी घेऊन तथा ना दरवाजा बंद करा तो त्या अंदर कोंड आहे ना मग या जर बाहेर काढसू म्हणत त्या कोणले खतम करी दी म्हणत म्हणून मी त्याला काय सोड नाही म्हणत म्हणा जीव जाय ना मला काय फरक पडा म्हणत म्हणा 5-5 लेकरं ते बचित म्हणून त्याला अंदर कोंडी उंटून बाकी त्या खाटला भेटला ते एक बारीक फुलली होती मग त्याला खाटला आडा लाई उंटतात त्याला खाटला आडा लावायला उंटव तिथला मग त्या लागणार मग त्या म्हणे दवाखाना मा चालत म्हणे म्हणता नाही याले बाहेर याले पहिले दराशिवाय मी दवाखाना मा येणार नाही म्हणता अशी ती सांगितली मी तडे पण त्या म्हणे नाही म्हणे दवाखाना मा जाणच पडी म्हणे मग मी आता नाही घेऊन मागे तडे दरा 5 पोरसले बाहेर आकला मी
त्या मोठी पोरे म्हणे आली 11 वर्षांनी तिला म्हणतात दीदी बाहून त्याचे बटाचे लय पोरे म्हणा घाबरे घ्यात मला दखीन तडेच रडायला लागल्या त्या तिला म्हणतात रडू नको तू मला काहीच वयल नाही त्याला धरी तशी धरी बडाचे बाहून त्याचे लागेलेत ना त्याचे पोरा नाही पोरल्या नाही लागेले पायच नाही लागणार त्यांना आडे गयाला लागेल थोडस आणि मागे पाटील पुढे लागेलय बावले मागे अशी करीन त्याचे बाहेर पयाडा पोरे पुरा काय करायला लागत ते त्याचे पयाडा तसे मम्मीने दोन्ही दरवाजाला म्हणे गरमाल बडी नुकसान कर दिले त्याचे म्हणा इथला बच्चा आज काय वय जात मेजर नाही ऐकत होती